ट्रॅफिक खूप आहे, ट्रॅफिक. या वेळेला आर एमध्ये ट्रॅफिक एक्सपेक्ट नाही केलं होतं, पण ठीक आहे. गाडी चालवत असताना माझ्या एक लक्षात आलं की माझा गाडीचा हॉर्न वाजत नाही आहे. मी इकडं हॉर्न वाजवायचा प्रयत्न करतो आहे, पण हॉर्नच वाजत नाही आहे. माहीत नाही हॉर्न खराब झाला आहे की काय प्रॉब्लेम आहे. पुढे थांबून एकदा चेक केलं पाहिजे. हा, इथे जरा जागा चांगली आहे थांबवण्यासाठी, इथेच थांबवतो. ओके, आतल्या साईडला थांबवू का? वा, हे ठीक आहे. ओके, सुनसान येईल काय पुढे बघा, एकदम सुनसान. ठीक आहे, गाडी मोबाईल पहिला काढतो. गाडी बंद केली. अच्छा, गाडीची चावी चालू केली, न्यूट्रल लाईट येत नाही आहे, हॉर्न पण वाजत नाही आहे. याने लाईट बघूया, स्टार्टर पण लागत नाही आहे. समथिंग इज रॉंग. गाडीचा जो हॉर्न आहे, दोन्ही वायरी तर बरोबर आहेत, निघालेले तर नाही आहेत. हॉर्नचा तर काही प्रॉब्लेम नाही आहे. हॉर्नचा प्रॉब्लेम असता तर स्टार्टर तर ॲटलिस्ट लागला असता, पण इथे ट्राय करतो, स्टार्टर पण लागत नाही आहे. लाईट ही बंद, ही चालू. लाईटसुद्धा बंद आहे. म्हणजे कदाचित याच्यामध्ये बॅटरीचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा काहीतरी वायरिंग गेलं असेल. मोबाईल ठेवतो इथेच. आता हा एक नवीन प्रॉब्लेम नाही बोलणार, पण हा ठीक आहे. बॅटरी एकदा मला चेक करावी लागेल, कारण बॅटरी गेली असेल तर काही हरकत नाही, एवढा मोठा खर्च येणार नाही. बॅटरी गेली असेल तर त्याला खर्चच नाही येणार मी म्हणेन, कारण माझी वॉरंटीमध्ये बॅटरी आहे, तर मला रिप्लेस करून भेटेल फ्रीमध्ये. पण वायरिंगचा जर काही प्रॉब्लेम असेल कुठल्या वायरिंगसाठी, तर तो थोडा टाईम टेकिंग होऊ शकतं, कारण गाडी पूर्ण खोलावी लागेल. काय कुठल्या वायरिंगमध्ये काय प्रॉब्लेम आहे तो बघावा लागेल. किक स्टार्ट होते हे सगळ्यात महत्त्वाचं. तर कुठल्या तरी गॅरेजवाला आता बघून जावं लागते असं बाबा. आणि गाडी चालू करून घ्यायला लागते. आज मी गाडी धुवायचा पण प्लॅन होता माझा, पण स्टार्टर लागत नाही आहे, तर मी गाडी धुण्याचा रिस्क नाही घेणार आहे. कारण गाडी धुतल्यानंतर काय होतं, गाडी लवकर स्टार्ट होत नाही आणि किक मारून मग जीव जातो. त्याच्यापेक्षा आता नको, पहिला स्टार्टर चालू करतो आणि मगच गाडी धुवेन.